श्री स्वामी समर्थ. दीपदया व्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. ह्याला कार्तिकी एकादशी म्हणतात किंवा भागवत एकादशी सुद्धा म्हणतात. आणि आता आम्ही निघालो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. कारण नागावमध्ये एक आमच्या मंदिर होतं, पण तिथे आता थोडंसं डागडुजीचं काम चालू आहे. त्यामुळे आम्ही चौलला रामेश्वर मंदिरात एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तर तिथे चाललो आहोत. हा रोड चौल रोडच आहे. तर आणि आज पाऊस पण खूप जास्त पडतोय. जसं आषाढ महिन्यात आषाढ एकादशीला जो पाऊस असतो तो आता कार्तिक एकादशीला पण पडताना आपल्याला दिसतोय. एनिवेज, पण आम्ही मंदिरात निघालोय. हा चौल नाका पण आलेला आहे बघा. आणि इथे तर प्रचंड खड्डे आहेत. तुम्हाला माहीतच असेल की चौल नाका आला म्हणजे खड्डे आलेच. पावसाळा असो किंवा नसो, इथे खड्डे नेहमीच असतात. तर आता आम्ही चौल नाक्यावर पोहोचलोय आणि आता इथून पुढेच रामेश्वराचं मंदिर देखील आहे. आता ही आपल्याला दिसत आहे ती रामेश्वर पेठ म्हणतात. तर आम्ही रामेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि मंदिराच्या आवारात आम्ही गाडी घेऊन चाललोय. हे स्वरा आणि मी चाललोय छत्री घेऊन, कारण खूपच जास्त पाऊस पडतोय. आम्ही रामेश्वराला पोहोचलेलो आहोत आणि भरपूर पावसातून चाललोय. हे रामेश्वर मंदिराचं मुख्य गेट आहे आणि आम्ही रामेश्वर मंदिरात प्रवेश केलेला आहे. तर ह्या आवारात तुम्हाला उजव्या हाताला दिसेल ते गणपतीचं आणि दत्ताचं मंदिर आहे. तर आम्ही तिथे न जाता सगळ्यात पहिले रामेश्वराच्या मंदिरात जाऊन तिथे विठ्ठल रुक्मिणीचं पहिले दर्शन घेणार आहोत. तर पाऊस पडतो आहे, तर आम्ही तुम्ही मेंबर आहात. मॅच चालू आहे ना. हेच ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जे रामेश्वर मंदिरात आहे. रुपेश आणि स्वरा आतमध्ये चाललेले आहेत आणि मीही त्यांच्या मागोमाग चाललेली आहे. तर आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय. तर गाभाऱ्यात सर्वात प्रथम तुम्हाला मध्यभागी दिसेल ते विठ्ठल रुक्मिणी आणि त्यांच्या डाव्या हाताला आहे महागणपती आणि उजव्या हाताला देखील गणपती आहेत. तर सगळ्यात प्रथम आपण दोन्ही गणपतींचं दर्शन घेऊया आणि मग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायला आपण वळूया. तर हे आहेत विठ्ठल रुक्मिणी आणि त्यांना छान तुळशीच्या माळा आणि फुलांच्या माळाने सजवलेलं आहे. तर आम्ही देखील देवाची पूजा करून घेतोय. सगळ्यात पहिले स्वरा आमची पूजा करते आणि नंतर आम्ही दोघंही देवाला पाया पडून घेतोय. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडून रामेश्वरच्या मंदिरात चाललेलो आहोत. तर हा आहे रामेश्वर मंदिराचा मुख्य गाभा. समोर दिसतंय ते रामेश्वराचं मंदिर आहे आणि हा त्याचा सभोवतालचा म्हणजे गाभाऱ्यातलाच परिसर आहे. त्याच्या उजव्या डाव्या हाताला देखील छोटी छोटी मंदिर आहेत. गणपतीचं मंदिर आहे. इथे पण एक शंकराचं मंदिर आहे. ही देवाची पालखी देखील इथे आहे. आणि असं दर्शन घेऊन आम्ही घरी परततोय.
विठ्ठल दर्शनाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा.